पुण्याबद्दल काय वाटतं होय असं? पुण्याविषयी पुणे बघ माझ्यासाठी संधीचं शहर आहे. पुण्याने शिक्षणाची संधी दिली, जगण्याचं शहाणपण दिलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्र दिलेत, जे सपोर्ट करतात प्रत्येक सेकंदाला आणि जगण्याचा प्रवास थोडा सुखर होत चालला आहे पुण्यामुळं. दिशा भेटली जगायला. आपल्या 17 तारखेला जिओ वायांचं कन्व्हिनियंग आहे. तुम्ही सगळे तरी येणारच आहे. तुम्हाला काय वाटतं तिथं काय काय होईल? मला वाटतं खूप नवीन एक्सपिरियन्स करायला भेटेल आपल्याला. खूप लोक येतील, परदेशातून लोक येतील, आपल्या नवीन लँग्वेज, त्यांचं कल्चर आपल्याला एक्सप्लोर करायला भेटेल. अजून खूप काही एन्जॉय करायला भेटेल बहुतेक असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं अजून? मला असं वाटतं की त्यांना झणझणी मिसळ चारावी, की पुण्यातले आपण फेमस प्लेसेस फिरवू शकतो आपण त्यांना. येस. जसं की शनिवार वाडा झाला किंवा वॉटेवर. यूथ येणार आहेत, त्या यूथसोबत त्यांचे काही पार्टनर असतील, अँकर पार्टनर असतील, ते आपल्या पुण्यामध्ये येत आहेत. तर तुमच्या साधारण अपेक्षा काय आहेत रे त्यांच्याकडून, की तुम्ही ते जाणून घ्यावं? कसं आहे की जेव्हा त्यांनी इकडे येतील तेव्हा मी पहिला क्वेश्चन त्यांना हे विचारेल की तुम्ही तुमचं राहणीमान कसं आहे, म्हणजे तुम्ही आमच्या गोष्टी समजून घ्या, नाही की आमचे सिच्युएशन काय असतात, कारण तुमची सिच्युएशन वेगळे ते तुमच्या असू शकतात. हां, जसं पण निखिलने ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या ॲक्च्युअलमध्ये तशा व्हायला हव्यात. ठीक आहे की कम्युनिकेशन गॅप नसायला हवं आहे, की आपण सगळ्या लोकांशी कनेक्टेड असायला हवं. आणि सेकंड पार्ट आहे की तिथल्या लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण एकत्र मिळून त्याच्यावरती वर्किंग केलं पाहिजे. जर आपण एकमेकांशी बोललो तर ते सॉल्व होऊ शकतात.